तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 470 पेजेसचे पीडीएफ आपण तयार केली आहे विद्यार्थ्यांनो, जे की टीसीएस तसेच विद्यार्थ्यांनो आयबीपीएस जे आहे या सर्व एक्झामसाठी या पॅटर्नसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। या दोन्हीही पॅटर्नने विचारलेले जे जीके क्वेश्चन्स आहेत या पीडीएफ मधील बरेच येत आहेत। हे पीडीएफ 149 मध्ये फक्त आणि फक्त मिळत आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना, सर्वप्रथम एक रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब लगेच करून घ्या। सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही शुल्क लागत नसतो, एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं। जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। तर प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो पहिला, की कोणत्या किरणाला वस्तुमान नसते असे किरण कोणते आहे ते विचारलेलं आहे। तर गॅमा किरण, बीटा किरण, अल्फा किरण किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक योग्य आहे। काय? गॅमा किरणाला जे आहे वस्तुमान नसते हे आपल्या सर्वांना लक्षात येते। तसेच गॅमा किरणाची भेदन शक्ती जी आहे विद्यार्थ्यांनो सर्वोच्च भेदन शक्ती असलेली लक्षात येते। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं विद्यार्थ्यांनो, बीटा किरणाची जी भेदन शक्ती आहे तसेच अल्फा किरणाची भेदन शक्ती आहे विद्यार्थ्यांनो ही कमी असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते। तर हा डेटा लक्षात घ्या, कव्हर करूया या ठिकाणी। आणि जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांनो की हे बीटा किरण जे आहे, अल्फा किरण जे आहे हे काय आहे ना, की कागद जरी आडवा आला किंवा कपडा जरी आडवा आला ना, ते किरणाची भेदन शक्ती समाप्त होत असते। कव्हर करूया। प्रश्न या ठिकाणी दुसरा असा आहे, ब्रह्मपुत्रा या नदीला खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात ते विचारलेलं आहे। नदी लक्षात घ्या, ब्रह्मपुत्रा या नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात? सिक्कीम, बिहार, आसाम किंवा ओडिसा? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन, बिहार राज्याचे जे आहे दुःख अश्रू कोशी नदीला म्हटले जात असते। तर हा जो क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो टीसीएस पॅटर्नने विचारलेला आहे पोस्टमॅन भरतीमध्ये। ठीक आहे, तर मानवी शरीरातील ब्लड बँक असे खालीलपैकी कशास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। मानवी शरीरातील ब्लड बँक असे, तर या ठिकाणी प्लीहा, जठर, फुफ्फुस किंवा हृदय? तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे। प्लीहाला जे आहे मानवी शरीरातील विद्यार्थ्यांना ब्लड बँक असे संबोधले जात असते। आता विद्यार्थ्यांनो सुपर क्लासमध्ये पुढे जाण्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांना या ठिकाणी देऊ इच्छितो, जी की आपल्याला एमपीएससी मध्ये विद्यार्थ्यांनो यशस्वी बनवू शकते। विद्यार्थ्यांनो फिजिक्सवाला आपल्या सर्वांसाठी एमपीएससी मध्ये आपल्याला यशस्वी बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या बॅचेस घेऊन आलेले आहेत। तर सर्वप्रथम पाहू शकता की आक्रोश 2.0 नावाची बॅच आहे। ही बॅच विद्यार्थ्यांनो एमपीएससी राज्यसेवेसाठी महत्त्वाची आहे, फॉरेस्टसाठी महत्त्वाची आहे, तसेच ॲग्रिकल्चर सर्व्हिस प्रिलिम 2025 साठी देखील महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो ओरिजिनल किंमत जर पाहिली आपण तर 7999 आहे, पण ही सध्या बॅच आपल्याला 2499 ला मिळत आहे। यामध्ये देखील 1000 रुपयापर्यंत व इतर जी बॅच येणार त्यामध्ये देखील 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो आपला कुपन कोड दिसत आहे ना तो नक्कीच वापरायचा आहे। त्याच्यानंतर ही दुसरी बॅच पहा, नायक एमपीएससी कंबाईन एक्झाम 2025 साठी फाउंडेशन बॅच आहे विद्यार्थ्यांनो। बॅचची ओरिजिनल किंमत 5999 आहे, पण सध्या ही बॅच आपल्याला फक्त 2999 ला दिली जात आहे। नक्कीच एनरोल करायचं आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी। त्याच्यानंतर या ठिकाणी मुख्य एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी 2024 साठी आहे विद्यार्थ्यांनो। या ठिकाणी ओरिजिनल किंमत 3999 आहे, पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांनो आपल्याला 999 लाच दिली जात आहे। त्याच्यानंतर आणखी एक बॅच पाहून घ्या विद्यार्थ्यांनो, ही आहे मुख्य एमपीएससी राज्यसेवा मेन 2024 साठी जे आहे विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे आहे। त्याच्यानंतर ओरिजिनल किंमत जर पाहिली 3999 आहे, पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांनो आपल्याला फक्त 999 लाच दिली जात आहे। तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बॅच आहे, पाहून घ्या, सर्वोत्तम एमपीएससी राज्यसेवा फाउंडेशन बॅच 2025 साठी आहे। या बॅचची ओरिजिनल किंमत पहा 19,999 आहे, पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त आणि फक्त 5999 लाच दिली जात आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच एनरोल करायचा आहे, कुपन कोड नक्कीच टाकायचा आहे। त्याच्यानंतर युनिटी या ठिकाणी एमपीएससी राज्यसेवा 2025 इंटिग्रेटेड बॅच आहे विद्यार्थ्यांनो। ही बॅच आपल्याला एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम प्लस मेन 2025 साठी अतिशय महत्त्वाची आहे। या बॅचची ओरिजिनल किंमत 10,999 आहे, पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त 4,999 ला दिली जात आहे। या कोणत्याही बॅचमध्ये विद्यार्थ्यांनो
विद्यार्थ्यांनो आपल्याला 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपला कुपन कोड दिसत आहे ना तो नक्कीच वापरायचा आहे. या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तर सर्वांनी इनरोल नक्कीच करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे आणि त्यांनी तर नक्कीच इनरोल करायचा आहे विद्यार्थ्यांनो जे की राज्यसेवेमध्ये एक सिरियस आहेत, सिरियस स्टडी करत आहेत, त्यांची इच्छा खरोखरच आहे नोकरी आपल्याला मिळवण्यासाठी. तर नक्कीच इनरोल करायचं आहे. तर कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे 4थ्या क्रमांकाचा. मोरणा धरण अकोला तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते विचारलेलं आहे. आता प्रश्न जर आपण वाचला तर मोरणा धरण हे अकोला जिल्ह्यात आहे आपल्याला कळून जाते. तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे अकोला जिल्ह्यातील? अकोट, बालापूर किंवा पतूर किंवा बारासी टाकळी. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. पतूर तालुक्यामध्ये मोरणा धरण अकोला जिल्ह्यामध्ये असलेले लक्षात येते. कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न. तर प्रश्न 5वा असा आहे की कोणती कादंबरी ग दि माडगुळकर यांची आहे? पर्यायापैकी कोणती कादंबरी आहे? मंतरलेले दिवस, गीत गोपाळ, गीता रामायण किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. गीता रामायण तसेच गीत गोपाळ तसेच मंतरलेले दिवस हे सर्व कादंबऱ्या ग दि माडगुळकर यांच्या असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न 6वा कव्हर करूया. महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेले आहेत. हेच नाही बरेच क्वेश्चन्स यामध्ये जे आहेत TCS IBPS नेच विचारलेले आहेत. प्रत्येक वेळेस सांगत नाही पण महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर विजय भाटकर, बाळकृष्ण जाधव, सतीश आळेकर किंवा वरील नाही. तर विचारलेलं आहे की महानिर्वाण पुस्तकाचे लेखक. तर ऑप्शन क्रमांक 3 सतीश आळेकर यांनी लेखक असलेले लक्षात येतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा. भारत पाकिस्तान मधील सिमला करार कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे. भारत पाकिस्तानमध्ये सिमला करार झालेला होता कोणत्या वर्षी झालेला आहे? 4 जुलै 1970, 1972, 1977 किंवा 75. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. 2 जुलै 1972 या रोजी जे आहे भारत पाकिस्तानमध्ये सिमला करार झालेला आहे. सिमला या ठिकाणी एक करार झाला होता, याला सिमला करार म्हटले जात असते. भारत आणि पाकिस्तानचे त्यावेळेस जे आहे सिमला करार झाला त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? तर भारताची जर पाहिलं विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी होत्या आणि पाकिस्तानच्या कोण होत्या या ठिकाणी? तर अली भुट्टो यांनी होत्या हे लक्षात येते विद्यार्थ्यांनो. आता सिमला करार जे आहे कशामुळे झालेला होता? तर 1971 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये एक युद्ध झालेले होते विद्यार्थ्यांनो. तर या सिमला कराराचा एक उद्देश म्हणजे काय? बरेच उद्देश होते. तर उद्देश काय होते विद्यार्थ्यांनो की जे समस्या आहेत दोन देशांमधील ते निवारण करणे तसेच या ठिकाणी एकमेकांविषयी जे आहे विश्वास वाढवणे हे देखील उद्देश होता. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर प्रश्न 8वा असा आहे की सेबीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सेबीचे मुख्यालय, सेबीचे लॉंग फॉर्म जर आपण पाहिले सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असे होते लक्षात येते. सेबीचे मुख्यालय कुठे आहे? दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगलोर. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. मुंबई या ठिकाणी जे आहे सेबीचे मुख्यालय स्थित असलेले लक्षात येते हे. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा. भारताचे स्वित्झर्लंड असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणात संबोधले जाते ते विचारलेलं आहे. भारताचे स्वित्झर्लंड सर्वांना उत्तर येत असेल तर काश्मीर, जयपूर, चेन्नई किंवा सिलिगुडी. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. काश्मीरला भारताचे स्वित्झर्लंड असे म्हटले जाते हे लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा. खालीलपैकी कोणती व्यक्ती थोर बंगाली कार्यकर्ते होते ते विचारलेलं आहे. स्पेशली बाकी सगळे इग्नोर करून टाकायचं आहे. बंगाली कार्यकर्ते कोण होते दिलेल्या पर्यायापैकी? महात्मा गांधी, विनोबा भावे, पंडित नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस. ऑप्शन्स क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस यांनी एक थोर बंगाली कार्यकर्ते होते हे लक्षात येते. प्रश्न 11वा की नंदा हिल हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? थंड हवेचे ठिकाण नंदा हिल आहे. गुजरात, कर्नाटक, पंजाब, हरियाणा. ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच काय? कर्नाटक या राज्यामध्ये नंदा हिल थंड हवेचे ठिकाण येते. प्रश्न 12वा कव्हर करूया की राजस्थान राज्याचा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? राज्य विचारलेलं राजस्थान हे आहे. तर गरबा, घुमर, दांडिया किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो कथक. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे काय? घुमर हा जो नृत्य प्रकार आहे विद्यार्थ्यांनो तो आहे राजस्थान राज्याचा.
भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव विचारलेले आहे विद्यार्थ्यांनी या प्रश्नामध्ये. तर आपल्याला सांगायचं आहे कृत्रिम उपग्रह जो की सर्वात पहिले सोडलेला होता भास्कर, रोहिणी, आर्यभट्ट किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3 आर्यभट्ट नावाचा उपग्रह जो आहे या ठिकाणी 1975 ला विद्यार्थ्यांना सोडलेला होता. या उपग्रहाचे जे वजन आहे 360 या ठिकाणी काय होते किलोग्रॅम होते. 360 किलोग्रॅम या उपग्रहाचे वजन होते जे की 1975 मध्ये सोडलेला होता, हे लक्षात येते इस्रोद्वारे. चला प्रश्न 14 या ठिकाणी असा आहे की कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याशी संलग्न आहे ते विचारलेलं आहे. गुजरात राज्याशी संलग्न असलेला जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे नंदुरबार, धुळे, नाशिक किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 नाशिक, धुळे, नंदुरबार हे सर्व जिल्ह्यांची जी सीमा आहे गुजरात राज्याशी संलग्न असलेली लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 15वा की चंद्र पृथ्वी प्रदर्शना घालण्याचा जो मार्ग आहे तो खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ते विचारलेलं आहे. चंद्र पृथ्वी प्रदर्शना घालण्याचा लंबवर्तुळाकार, गोल, त्रिकोणी किंवा गोलाकार. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लंबवर्तुळाकार प्रकारचा चंद्र पृथ्वी प्रदर्शना घालण्याचा जो मार्ग आहे तो असलेला लक्षात येतो. प्रश्न 16वा असा आहे की महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे जे की त्यांचे सतत कौतुक करत होते त्यांच्या कार्याचे, कामाचे? तर सत्यदीपिका, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका, वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 4 सुबोधपत्रिका, ज्ञानप्रकाश तसेच सत्यदीपिका हे सर्व जे या ठिकाणी वृत्तपत्र आहेत सतत कौतुक करत होते महात्मा फुले यांच्या कार्याचे. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो? विद्यार्थी दिवस विचारलेला महाराष्ट्रामध्ये कधी होतो? 8 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर, 6 किंवा 1 नोव्हेंबर. ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2 7 नोव्हेंबर या रोजी जे आहे त्यानं विद्यार्थी दिवस हा आपल्या राज्यामध्ये साजरा होत असतो. प्रश्न 18वा भारतामध्ये एकूण किती युनेस्को वारसा स्थळे उपलब्ध आहेत ते विचारलेलं आहे. युनेस्को वारसा स्थळे भारतामध्ये एकूण जे आहे किती येतात? तर 40, 50, 60 किंवा 70 यामध्ये ऑप्शन्स नसल्या कारणास्तव माफी असावी. तर किती आहेत? तर 43 एवढे आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 19वा. लाल किल्ल्याची प्रतिमा किती रुपयाच्या नोटेवर असते ते विचारलेलं आहे. लाल किल्ल्याची प्रतिमा उत्तर येत असेल तुम्हाला 200 रुपयाच्या, 20 रुपयाच्या, 500 किंवा 10. तर ऑप्शन क्रमांक 3 500 रुपयाच्या नोटेवर जे आहे विद्यार्थ्यांना लाल किल्ल्याची प्रतिमा असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 20वा की महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऐतिहासिक राजधानी ठिकाण कोणते आहे? कोल्हापूर, नागपूर, नाशिक किंवा सोलापूर. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ऐतिहासिक म्हटलं तर या ठिकाणी कोल्हापूर ही राजधानी आपली असलेली महाराष्ट्राची लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 21वा. घटना समितीमध्ये एकूण किती महिलांचा समावेश होता ते विचारलेलं आहे. घटना समितीमध्ये बऱ्याच महिला होत्या. किती होत्या? 15, 20, 10 किंवा 30. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 1 15 महिलांचा समावेश घटना समितीमध्ये झालेला होता. प्रश्न 22वा. महाराष्ट्र राज्याची सीमा सर्वात कमी कोणत्या राज्याला जुळलेली आहे ते विचारलेलं आहे. सर्वात कमी सीमा तर आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा किंवा मध्य प्रदेश. तर नॉर्मलचा प्रश्न आहे. गोवा राज्याला आपल्या राज्याची जी सीमा आहे सर्वात कमी जुळलेली लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 23वा. जीवन या शब्दाचा अचूक शब्द दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे? पहिला आपण या ठिकाणी दिलेला जीवन शब्द कव्हर करायचा आहे, ध्यानात घ्यायचा आहे. जीवन या ठिकाणी पर्याय सर्व पाहून घ्या की कशा प्रकारचे आहेत. तर योग्य कोणता आहे? हा आहे, हा आहे, हे किंवा ह्या ठिकाणचा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3. हा जो जीवन शब्द आहे विद्यार्थ्यांनो जीवन या शब्दाचा एकदम अचूक असलेला पर्याय या ठिकाणी दिसून येतो. 24वा प्रश्न असा आहे गायीचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? TCSनेच विचारलेली प्रश्न आहे सर्वच्या सर्व हे. ठीक आहे. तर गायीचा समानार्थी शब्द विचारलेला केनू, मेनू किंवा धेनू किंवा वरील सर्व. धेनू हा शब्द गायीचा इक्वल किंवा समानार्थी असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 25वा की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे खालीलपैकी कोणते राज्य आहे ते विचारलेलं आहे. कोणत्या दिशेकडे? उत्तरेकडे विचारलेलं आहे. छत्तीसगड आहे का? मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश किंवा गोवा.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मध्य प्रदेश जे आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे. प्रश्न 26वा की 2 अक्षवृत्तातील अंतर जे आहे किती किलोमीटरचे असते ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे 200, 111, 120 किंवा 150. तर ऑप्शन्स क्रमांक 2 111 किलोमीटरचे अंतर जे आहे 2 अक्षवृत्तातील असलेले लक्षात घ्यायचे आहे. प्रश्न 27वा की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही विचारलेलं. खंडपीठ कोणकोणत्या ठिकाणी आहेत तुम्हाला जर माहीत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर कळूनच जाणार आहे. तर नागपूर, औरंगाबाद, पणजी, नाशिक. ऑप्शन्स क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो खंडपीठ आपल्या उच्च न्यायालयाचे, मुंबई उच्च न्यायालयाचे नाही. तसेच पणजी, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूर. तर या सर्व ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांनो खंडपीठ असलेले लक्षात येते. कव्हर करूया. 28वा प्रश्न असा आहे, हिंदू लेडी या नावाने स्त्री मुक्तीचे विचार कोणत्या महिलेने मांडलेले होते. कोणत्या नावाने पहा, लक्षात घ्या. हिंदू लेडी या नावाने विचारलेली आहे. या ठिकाणी रखमाबाई सावे, सरोजिनी नायडू, आनंदीबाई जोशी किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. सखमाबाई सावे यांनी जे आहे हिंदू लेडी या नावाने स्त्री मुक्तीचे विचार जे आहे ते मांडलेले होते, हे लक्षात येते. आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला MPSC मध्ये यशस्वी बनवण्यासाठी. MPSC मध्ये जर आपण सिरियसली स्टडी करत असाल तर विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये एक म्हणजेच बऱ्याच बॅचेसचा लिंक दिलेला आहे, ज्या बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांनो कमीत कमी 5 ते 10 वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला प्रत्येक विषयातील आपली जी तयारी आहे ते परिपूर्ण करून घेणार आहेत विद्यार्थ्यांनो, ज्यामध्ये आपल्याला जे आहे आपल्या यशाची 90% हमी मिळू शकते. ठीक आहे. तर इच्छुक असाल बॅचमध्ये एनरोल करण्यासाठी तर तुम्ही हा जो सुपर क्लास पाहत आहात त्याच्या नावावर, टायटलवर क्लिक करायचं आहे, तुम्हाला लिंक दिसून जाईल. ठीक आहे. आणि कोणत्याही बॅचेसवर 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळण्यासाठी EZA1000 हा कुपन कोड तुम्हाला नक्कीच वापरायचा आहे. कोणतीही बॅच असो 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळून जाईल. तसेच तुम्ही जर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चॅनलवर नवीन असेल तर काय करायचं आहे, चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी रिक्वेस्ट केली होती लाईक करण्यासाठी, जर नसेल केली तर सोडण्यापूर्वी नक्कीच करायचं आहे. तुम्ही जेव्हा लाईक करसाल ना, जे की 1 सेकंड लागते, कोणताही शुल्क लागत नसतो, लाईक केला तर काय होईल की पुढची सुपर क्लास विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल बनवण्यासाठी मला थोडासा प्रोत्साहन मिळतो. लगेच करून घ्या. मग चला भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.